औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला वाद हा औरंगजेबाच्या पिलावळी जिवंत आहेत हेच समोर आणतो। आपल्या स्वराज्याला रयतेला प्रचंड त्रास देणारा, हिंदू समाजाला शत्रू मानणाऱ्या औरंगजेबाचे उदात्तीकरण होते हे खूप भयंकर आहे। औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणे म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचे उदात्तीकरण करण्याचा प्रकार आहे। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम न्यूज रोकठोक। औरंगजेबाने त्याच्या वडिलांना ठार केले, भावांची हत्या केली, अनेकांविरोधात दगाफटका केला, सबंध देश काबीज करून महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य जिंकायचेच या दुष्ट हेतूने तो महाराष्ट्रात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध कटकारस्थान केले, स्वराज्यावर अनन्वित अत्याचार केले। अशा या क्रूर कपटी औरंगजेबाची कबर आहे म्हणूनच छत्रपतींचा इतिहास माहीत होतो अशी म्हणणारी राज्यातील पिलावळ आज अप्रत्यक्षपणे छत्रपतींनाच विरोध करीत आहे। एवढेच नाही तर आता औरंगजेबाच्या कबरीला विरोध होतोय म्हणून त्यांची पिलावळ ही बाहेर येत आहे। नागपुरातील हिंसाचार हा त्याचाच एक भाग आहे। औरंगजेबाच्या कबरीला विरोध होतोय म्हणून जर काही जण बाहेर येऊन पोलिसांवर दगडफेक करत असतील तर नेमके काय चाललंय याचा गांभीर्याने विचार करायला हवा। नागपूरमध्ये घडलेल्या घटनेमध्ये फक्त हिंदूंच्याच घरांना लक्ष केले गेल्याची तक्रार आमदार प्रवीण दटके यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंचेच राजे नव्हते तर ते सर्व धर्मीयांचे राजे होते असे म्हणणारे आता गप्प का, ते कुठल्या बेळात लपलेत हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। औरंगजेब मूळचा कुठला, तो आला कुठून आणि छत्रपतीच आमचे राजे म्हणणारेही आज औरंगजेबाच्या समर्थनात रस्त्यावर उतरताना दिसत आहेत। या अगोदरही जो अफजल खान स्वराज्याची धुळधाण करीत मंदिरे तोडत प्रतापगडावर आला, राजांनी त्याला उभा फाडला पण मानवतेच्या भावनेतून त्याला दफन केला, त्या अफजल खानाच्या कबरीचा पुढे अफजल बाबा दर्गा झाला आणि त्याचे उदात्तीकरण सुरू झाले। पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो अफजल बाबा दर्गा जमीनदोस्त केला। शिल्लक आहे ती त्याची कबर। तसेच औरंगजेबाच्या कबरीबाबत घडले पाहिजे, त्याची फक्त कबर ठेवा, त्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना तिथून उचला, त्याची पूजा अर्चा करणे बंद झाले पाहिजे, नाहीतर औरंगजेबाची ही पिलावळ दिवसेंदिवस वाढत जाऊन मोठा धोका होऊ शकतो। औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे असे बोलणारे राजकीय नेते पाकिस्तानमधील, बांगलादेशातील मंदिरे पाडली जात आहेत, तिथल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत, यावर मात्र गप्प का आहेत? नागपुरातील दंगल अगदी घडवून आणलेली दिसत आहे। भाजप आमदार प्रवीण दटके यांनी दंगल कशी घडली याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली। हिंदूंच्या घरांनाच नव्हे तर लहान मुलांच्या दवाखान्यालाही टार्गेट केले गेले। कसली ही प्रवृत्ती, हे कधी थांबणार हाच खरा प्रश्न आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा व प्राईम न्यूज विटा या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।